नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा जो दिवस होता तो जवळपास सकाळपासून अशा पद्धतीनं गाजला होता किंवा तुम्हाला माहिती असेल की दिवसभरामध्ये काय काय घडलं आणि कसं कसं घडलं. मित्रांनो, काल जे होतं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त प्रत्येक व्यक्ती हा खुश होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा काल जन्म झाला होता. त्या निमित्तानं वेगवेगळ्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आपापल्या पद्धतीने ट्विट केलं, त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांनी त्या पद्धतीनं नमन केलं आणि आपापल्या पद्धतीनं जयंती साजरी केली. आणि जयंती साजरी केली त्यानंतर असेच या आपल्या देशाचे नेता विपक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा एक ट्विट केलं, जे ट्विट अशा पद्धतीचं होतं. तुम्हाला माहिती असेल ते कदाचित ट्विट तुम्ही ऐकलं पण असेल. मला वाटत होतं की या ट्विटवरती फार काही आपण बोललेलं नाही बरं, कारण की बऱ्यापैकी राहुल गांधींची नाही तशी धुतली, नाही तशी त्यांनी त्या पद्धतीनं बोलले. मित्रांनो, त्यांनी लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं. मित्रांनो, श्रद्धांजली हे शब्द त्यांनी टाकले आणि श्रद्धांजली हे शब्द टाकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक शिवप्रेमी माणसाला ते शब्द डिवसले. कारण की आपण श्रद्धांजली जनरली त्या लोकांसाठी वापरतो जे ज्या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते किंवा ज्या दिवशी ते आपल्या देशात आपलं जे प्राण आहे त्यांनी सोडलं, त्या दिवशी आपण त्यांना एक श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यासाठी ती श्रद्धांजली वापरली जाते. परंतु राहुल गांधी यांनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली. मला ज्यावेळेस मी हे ट्विट पाहिलं किंवा ज्यावेळेस मी हे थोडंफार इकडं तिकडं काही सोशल मीडियावरती पाहिलं, मला होऊ शकते कदाचित फिसकटलं असेल किंवा लिहिण्यामध्ये होऊ शकते ध्यान नसेल राहिला XYZ. पण नंतर मी माझ्या कामाला लागलो आणि नंतर माझ्या डोक्यामध्ये आला की आपण पण बघून बघावं खरोखरच असं झालंय का. मग मी ट्विटरवरती गेलो आणि ट्विट खोलून पाहिलं तर खरोखरच त्यांनी श्रद्धांजली नाव टाकलं होतं. आणि श्रद्धांजली टाकल्यानंतर मला पण खूप वाईट वाटलं की एक देशातला एवढा मोठा शिकलेला जो आपण नेता विपक्ष म्हणतो, एवढा मोठा व्यक्ती ज्याला खरंच समजत नसेल का, खरंच बुद्धी नसेल का, याची बुद्धी गहाण ठेवली असेल का, असे वेगवेगळे प्रश्न माझ्यासुद्धा डोक्यात फिरायला लागले. मित्रांनो, त्यानंतर मी म्हणलं काय माणूस असेल का, काय असे वेगवेगळे प्रश्न आले. पण नंतर लगेचच डोक्यात क्लिक झालं की एक एवढा मोठा शिकलेला सुद्धा माणूस आहे. म्हणजे एक राहुल गांधी काही थोडंसं शिकलेलं नाही, ऑक्सफोर्डमधून सारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे आणि भरपूर त्यांचं शिक्षण झालं आहे. तर मी म्हणलं काहीतरी याच्या मागं असू शकते, आपल्याला शोध घेतलेला बरा. नंतर मी दुपारनंतर घरी आलो आणि त्याची शोधाशोध केली. मला तशाच पद्धतीचा दुसरा एक ट्विट भेटला. आता ज्यांना जे आता कोण त्यांची उलतापाथल केली, आता देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ते बोलले किंवा शिवप्रेमींना त्यांनी दुखावलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांनी अपमान केला. त्यानंतर मला एक दुसरी ट्विट आढळली, ते म्हणजे न्यूजच्याच माध्यमातून मला ट्विट आढळली. ठीक आहे, मला फार असं काही माहिती नव्हतं, परंतु ते ट्विट हे बघताय तुम्ही कोणाची आहे ट्विट, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची ट्विट आहे. तर ते कधीची ट्विट आहे, 23 जानेवारी 2022 ट्विट आहे. त्याच्यात ते बोलतात की सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं. नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर, लक्षात द्या बरं, जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजली. मी म्हणलं हे बी काय पेऊन आहे का काय? तसं हे माणूस तर काय शिकलेलं नाही आहे, कारण याच्या डिग्र्या फ्रॉड आहेत असं आपल्याला पाहायला मिळालं. आपण कुठल्या ना पक्षाचं, ना कुठल्या नेत्याचं, ना कुणाचं आहेत. ठीक आहे, आपण आपलंच नाही झालं तर ह्या नेत्यांचं काय होणार आहे की नाही. तर मित्रांनो, नंतर लक्षात आलं की नाही काहीतरी यात असेल. तर मग मी गुगल बाबाला विचारलं. गुगल बाबानं सांगितलं की आपण ज्यांना एक नमन करतो, ज्यांना आदरपूर्वक आपण सन्मान देतो, अशांना सुद्धा श्रद्धांजली हा शब्द वापरल्या जाते. हे नंतर माझ्या लक्षात आलं. पण तिथं कुठंतरी मला असं वाटतंय की ह्या सगळ्या ट्विटच्या झाल्या गोष्टी, परंतु चूक कोणाची, काय कोणाची, आता यामध्ये मला तरी वाटते की ना नरेंद्र मोदींची चूक आहे ना राहुल गांधीजींची चूक आहे. दोन्हीही कुठल्याही पद्धतीनं मोठ्या नेत्यांनी कोणालाही कोणी बोललेलं नाही. पण आमच्यासारखे झेंडे घेऊन धावणारी लोक,
आमच्यासारखी झेंडे घेऊन धावणारी लोक, साली चटया उचलणारी लोक, यांनाच भाई पुडका फुटते. घरी नाही खायला सकाळचा आणि सायंकाळचा, परंतु आमच्या त्या एकमेकाची सफाई करण्यामध्ये, एकमेकाची सपाचट करण्यामध्ये आमची जिंदगानी चालली आहे की नाही. एकमेकाच्या म्हणजे आमच्या घरामध्ये चूल पेटवायला संध्याकाळी खायचं काय हा वांदे आहेत, परंतु यांना एकमेकाची आपणच खालचेच लोक ते एकमेक ताटामध्ये जेवतील एकमेकाच्या, पण आम्ही इकडं लढाया करायच्या, एकमेकाच्या कुस्ते खेळायच्या. मित्रांनो, माझ्या डोक्यात परत मग दुसरा प्रश्न लागला, जसं राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे होता, आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय. त्यानंतर कोण बोललं ते नितेश राणेजी बोललोय. नितेश राणे तसंही तर असो, पण मित्रांनो मला सांगायचं असं आहे की बा त्या राहुल गांधी यांनी जे काही शब्द बोललेत, जे काही श्रद्धांजली बोललेत, आता होऊ शकते बऱ्याच लोकांना याचा वाईट सुद्धा वाटलं असेल आणि मला तरी वाईट वाटलंय, कारण की हा छत्रपती शिवाजी महाराज हा मराठ्यांचा नेता होता किंवा मराठ्यांचा लीडर होता आणि मराठा तो एक स्वराज्याचं स्थापन केलेला एक छत्रपती शिवाजी महाराज, तर हा एक मराठ्यांचा होता, तर मराठा म्हणून तो या पृथ्वीवरती होतं. तर मग त्यांच्या भाषेला मराठ्यांना शोभेल अशी भाषा त्यांनी वापरायला पाहिजे होतं, निश्चितच त्यात काहीही दुमत नाही. परंतु मला तिथं पुन्हा एकदा नवीन एक दुसरी गोष्ट ॲड करायची ही आहे की ज्या वेळेला राहुल गांधी या देशातली भूकमरी, या देशातली गरिबी, या देशातली शिक्षण, या देशातली वैद्यकीय व्यवस्था, या देशातलं अदानी अंबानी, त्याच्यानंतर बेरोजगारी, ह्या सगळ्या गोष्टीवरती जेव्हा बोलतात तेव्हा यांची तोंड कुठं जातात, जे बोलतात ना, बोलत आहेत ना आता, त्यांची तोंड कुठं जात आहेत, मला हे गोष्ट समजत नाही. आता काही म्हणतील का हे काँग्रेसवादी आहे, हे असं आहे तसं आहे. मी आपलाच नाही तर काँग्रेसवादीचा काय असणार आहे की नाही. परंतु मला बोलावं वाटलं, मी बोलणार नव्हतो ह्या विषयावरती. दिवस पूर्ण निघून गेला, कालचा पूर्ण दिवस निघून गेला नाही, आज मग मी व्हिडिओ टाकतोय. म्हणजे कुठंतरी मला वाटलं की अरे यार एवढं सगळं होत आहे, तर मग याच्या मागं किंवा जेव्हा ह्या गोष्टींवरती, ह्या मुद्द्यांवरती बोलतोय राहुल गांधी, त्यावेळेला यांना दिसत नाही का, त्यावेळेला समजत नाही का, त्यावेळेस यांचं काय कान कुठं जातात, यांच्या तोंडाला काय पॅरालाइज होत आहे का, मुळव्याध झालेला राहतोय, काय समजत नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तर चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना